Welcome student. Today we will learn about the topic solid state. या सॉलिड स्टेट टॉपिक मधला आपण आज सब पॉइंट क्रिस्टल डिपेक्ट और इनपरफेक्शन्स हा पॉइंट पाहणार आहोत. क्रिस्टल डिपेक्ट. आता डिपेक्ट म्हणजे काय की एखादा सबस्टन्स नॅचरली ऑकर्स दे हॅव सम इरेग्युलरिटीज. म्हणजेच काय की एखादा सबस्टन्स नॅचरली ऑकर्स असेल आणि त्याच्यामध्ये काही इरेग्युलरिटी असेल तर त्याला डिफेक्ट्स असं म्हणतो. दी रिअल नॅचरली ऑकरिंग क्रिस्टलाइन सबस्टन्स डो नॉट हॅव परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चर. They have some disorder or irregularity in the stocking of atoms. Such irregularities in the arrangement of constituent particle of a solid crystal are called a defect or imperfection. म्हणजे आपण कुठलाही जनरली समजा आयनिक सॉलिड जर आपण घेतला तर त्या सॉलिडमध्ये कॅटायन ॲनायन कॅटायन ॲनायन कॅटायन ॲनायन अशा प्रकारची जनरली अरेंजमेंट त्या क्रिस्टलची अरेंजमेंट असते. परंतु एखादा कॅटायन किंवा ॲनायन यांनी त्याची जी पोझिशन आहे ते पोझिशन जर त्या ठिकाणी लिव्ह केली किंवा त्या ठिकाणी चेंज केली तर त्या ठिकाणी त्याची जी कन्स्टिट्युएंट जे आहेत त्याची ऑर्डर ही डिसऑर्डर होती किंवा इरेग्युलरिटीज होतीच. म्हणजेच त्याला ते आपण डिफेक्ट असं म्हणतो. किंवा आपण पाहतो डिफेक्ट आर क्रिएटेड ड्युरिंग दी प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशन. म्हणजे कुठलाही सबस्टन्सच्या क्रिस्टलायझेशन प्रोसेसमध्ये हा डिफेक्ट क्रिएट होत असतो. दी imperfection are more if the crystallization occur at a faster rate. It means that the defect can be minimized by carrying out crystallization at a lower rate. In fact, ideal crystals with no imperfection are possible only at the absolute zero of temperature. Above the temperature, no crystalline material are 100% pure. They contain defect. Above the temperature, no crystalline material are 100% pure. In fact, ideal crystal with no imperfection are possible only at the absolute zero of temperature. Above this temperature, no crystalline material are 100% pure. They contains defect. Whatever be the nature of a crystal defect, electrical neutrality of the solid is maintained. मी मागास सांगितल्याप्रमाणे यामध्ये जो क्रिस्टल्स असतो ते ठराविक टेम्परेचरला किंवा 0 डिग्री सेल्सिअसला तो परफेक्ट जनरली क्रिस्टल्स असतो आणि त्या क्रिस्टल्समध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ सॉलिड इज मेंटेन naturally occurs or nature of crystal defect electrical neutrality of the solid is maintained. It means important to note that sometimes defects are to be intentionally created for manipulating the desired properties in crystalline solid. It is important to note that sometimes defects are to be intentionally created for manipulating the desired properties in crystalline solid. ठीक है. These crystal structures, there are three types of defect: pointing defect, line defect and a plane defect. Only pointing defect will be discussed in the chapter. आता हे डिफेक्ट जे आहेत हे डिफेक्ट त्यामध्ये पॉईंट डिफेक्ट असेल किंवा प्लेन डिफेक्ट असेल किंवा लाईन डिफेक्ट असेल. हे डिफेक्टचे 3 टाईप्स आहेत आणि त्या 3 टाईप्सपैकी आपल्याला या टॉपिकमध्ये आपण पॉईंट डिफेक्ट हे डिस्कस करणार आहोत. पॉईंट डिफेक्ट
These defects are irregularity produced in the arrangement of bases at lattice points in crystalline solid. क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये यामध्ये इरेग्युलरिटी प्रोड्यूस इन द अरेंजमेंट ऑफ बेसिस ऑफ लेटाइस पॉईंट. या लेटाइस पॉईंटमध्ये हे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा कॅटायन ॲनायन्स असतात, ह्या कॅटायन ॲनायनची इरेग्युलरिटी त्या ठिकाणी असते आणि त्याला म्हणून आपण ते जे इरेग्युलरिटी जे पॉईंट्स असतात lattice point basic at lattice point in crystalline, these nothing but the point defect. There are three major classes of point defect: stoichiometric point defect, impurity defect and non-stoichiometric point defect. हे जे point defect आहेत हे point defect again classified in three major classes. आणखी हे तीन मेजर क्लासमध्ये हे क्लासिफिकेशन केलेलं आहे पॉईंट डिफेक्टचं. यामध्ये स्टॉचिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, त्यानंतर इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टॉचिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट असे तीन क्लासमध्ये त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. आता त्यामधलं पहिलं पॉईंट स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट. स्टॉचिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, केमिकल फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड shows fixed ratio of number of atoms or number of cations and anions. This fixed ratio is the stoichiometry of the compound. कुठलाही केमिकल फॉर्म्युला असेल, मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण म्हणतो किंवा केमिकल फॉर्म्युला, ह्या कुठल्याही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा केमिकल फॉर्म्युला हा फिक्स असतो आणि त्यातले जे नंबर ऑफ ॲटम्स जे असतात त्याचा रेशिओ जो आहे तो रेशिओ हा फिक्स असतो. तसेच त्यामध्ये कॅटायन्स आणि ॲनायन्स हे फिक्स्ड असते. जनरली न्यूट्रलमध्ये जेवढे पॉझिटिव्ह म्हणजे कॅटायन्स असतात तेवढे जनरली ॲनायन्स असतात. म्हणजे थोडक्यात पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल जेवढे असतात तेवढेच त्या ठिकाणी निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात आणि त्याचा जो रेशिओ आहे तो रेशिओ हा जनरली हा इक्वल असतो किंवा फिक्स असतो. इन स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट दी स्टॉचिओमेट्री remains unchanged. Stoichiometry remains unchanged. In other words, the ratio of number of atoms or number of cations and anions of compound remains the same as represented by its chemical formula. In stoichiometric defect, the stoichiometry remains unchanged. त्याची स्टॉचिओमेट्री जी आहे ती स्टॉचिओमेट्री हे अनचेंज्ड असते. इन अदर वर्ड्स, the ratio of number of atoms or number of cations and anions of compound remains the same. The ratio जो आहे तो रेशिओ हा कॅटायन्स किंवा नंबर ऑफ ॲटम्स और नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स ऑफ द कंपाऊंड रिमेन्स द सेम ॲज रिप्रेझेंट बाय इट्स केमिकल फॉर्म्युला. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे यामध्ये जो कंपाऊंड असतो केमिकल कंपाऊंड असतो त्या कंपाऊंडमध्ये नंबर ऑफ ॲटम्स त्याचा जो रेशिओ आहे तो रेशिओ हा नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ कॅटायन्स आणि ॲनायन्स ऑफ कंपाऊंड हा सेम असतो ॲज रिप्रेझेंटेड बाय दी फॉर्म्युला रेशिओमध्ये किंवा फॉर्म्युलेमध्ये जो रेशिओ असतो तो रेशिओ हा सेम असतो. देर आर 4 टाइप्स ऑफ स्टॉचिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. स्टॉचिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट आर अगेन क्लासिफाईड इन 4 टाइप्स: vacancy defect, self interstitial defect, Schottky defect and Frenkel defect. पहा यामध्ये पहिल्यापासून जर आपण पाहिलं तर हे जे डिफेक्ट आहेत हे डिफेक्ट पहिल्यांदा 3 प्रकारचे डिफेक्ट आहेत. त्या 3 प्रकारच्या डिफेक्टमध्ये हा पॉईंट डिफेक्ट आहे, लाईन डिफेक्ट आहे आणि प्लेन डिफेक्ट आहे. पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. ओनली पॉईंट डिफेक्ट विल बी डिस्कस्ड इन दिस चॅप्टर. या चॅप्टरमध्ये किंवा आपल्या सिलेबसला जो आहे तो सिलेबसला फक्त पॉईंट डिफेक्ट आहे. पहा यातला लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट हा आपल्याला सिलेबसला नाही, फक्त यामध्ये पॉईंट डिफेक्ट जो आहे तो पॉईंट डिफेक्ट हा आपल्याला सिलेबसला आहे. आता याच्यावरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की कॅटायन आणि ॲनायन याची पोझिशन जी आहे ती पोझिशन ही इरेग्युलर असते. कुठलाही न्यूट्रल ॲटम ऑफ एलिमेंट्स they have fixed chemical formula
कुठलाही कंपाऊंड असेल, कुठलाही कंपाऊंड असेल त्या कंपाऊंडचा केमिकल फॉर्म्युला हा फिक्स असतो आणि त्यातले कॅटायन आणि ॲनायनची अरेंजमेंट ही फिक्स असते. त्यातला एखादा कॅटायन किंवा ॲनायन, या कॅटायन किंवा ॲनायननी त्याची इरेग्युलरिटी जर असेल किंवा इम्परफेक्शन जर असेल तर त्या ठिकाणी तो डिफेक्ट तयार होतो. त्याला आपण जनरली डिफेक्ट किंवा पॉईंट डिफेक्ट असं म्हणतो. पॉईंट डिफेक्ट. आता आपण म्हणतो पहा सेल डिफेक्टिव्ह सेल. डिफेक्टिव्ह सेल म्हणजे काय की आता कुठलाही एखादा डिफेक्टिव्ह साडी सेल असेल किंवा डिफेक्टिव्ह ड्रेस मटेरियल सेल असेल, म्हणजे त्यामध्ये काय असतंय, तो जो धागा आहे, तो कापड आहे, त्या कापडाच्या कुठंतरी एखाद्या ठिकाणी तो धागा आहे, त्या धागा विणत असताना त्या ठिकाणी एखादा धागा त्या ठिकाणी कट झालेला असतो किंवा त्यांनी त्याची जागा सोडलेली असते किंवा त्या ठिकाणी एखादा डबल धागा त्या ठिकाणी आलेला असतो, म्हणजे त्या ठिकाणी डिफेक्ट झालेला असतो. त्या ठिकाणी डिफेक्ट झालेला असतो. आणि डिफेक्ट म्हणजेच केमिकल कंपाऊंडमध्ये सुद्धा तसंच आहे. केमिकल कंपाऊंडमध्ये समजा कॅटायन आणि ॲनायन असतील आणि त्या ठिकाणी त्याची जर अरेंजमेंट केलेली असेल, त्यातला एखादा कॅटायन किंवा ॲनायन यांनी त्याची जी रेशो आहे त्या रेशो सेम असतो, परंतु त्या ठिकाणी त्याची पोझिशन जर त्यांनी चेंज केलेली असेल किंवा इरेग्युलर जी रेग्युलर पॅटर्नमध्ये कॅटायन ॲनायन अरेंज केलेले असतात आणि त्या ठिकाणी त्यांनी एखादी कॅटायन किंवा ॲनायननी त्याची पोझिशन जर चेंज केली तर त्याला आपण इरेग्युलर डिफेक्ट असं म्हणतो. आणि इरेग्युलर डिफेक्ट असं म्हणतो. आणि हे डिफेक्ट जे आहेत ते पॉईंट डिफेक्ट मध्ये येतात. आणि हे पॉईंट डिफेक्ट जे आहे ते पॉईंट डिफेक्टचे आणखी त्या ठिकाणी वेगवेगळे टाईप्स आहेत. त्यामध्ये स्टॉचिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टॉचिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, हे 3 टाईप्स आहेत पॉईंट डिफेक्टचे. डिफेक्टचे 3 प्रकार आहेत: पॉईंट डिफेक्ट, लाईन डिफेक्ट, प्लेन डिफेक्ट. त्यातला आपल्याला सिलेबसला पॉईंट डिफेक्ट आहे. त्या पॉईंट डिफेक्टचे परत 3 टाईप्स आहेत: स्टॉचिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट आणि नॉन स्टॉचिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. आता त्यानंतर स्टॉचिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट. हे स्टॉचिओमेट्रिक पॉईंट डिफेक्ट पुन्हा आणखी त्याचे काही टाईप्स आहेत. यामध्ये व्हॅकन्सी डिफेक्ट आहे, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे आणि शॉर्टकी डिफेक्ट आहे आणि फ्रिंकल डिफेक्ट आहे. हे 4 टाईप्सचे आहेत. स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट जो आहे 4 प्रकारचा आहे. यामध्ये व्हॅकन्सी डिफेक्ट, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट आणि शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रिंकल डिफेक्ट. आता यामध्ये आपण व्हॅकन्सी डिफेक्ट पाहणार आहोत. व्हॅकन्सी डिफेक्ट ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ अ सॉलिड, a particle is missing from its regular site in the crystal lattice. The missing particles creates a vacancy in the lattice structure. Thus, some of the lattice sites are vacant because of missing particles. The crystal is then solid to have a vacancy defect. The vacancy defect can also be developed when the substance is heated. आता यामध्ये पहा, व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय? ड्युरिंग क्रिस्टलायझेशन ऑफ अ सॉलिड, अ पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइट इन द क्रिस्टल लॅटाइस. द मिसिंग पार्टिकल क्रिएट्स अ व्हॅकन्सी in the lattice structure. Thus, some of the lattice sites are vacant because of missing particles. यामध्ये आपण पहा, व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय की कुठल्याही क्रिस्टलमध्ये जे ॲटम्स असतात हे त्याची अरेंजमेंट किंवा पार्टिकल्स असतात, हे पार्टिकल्स हे रेग्युलर अरेंज केलेले असतात. आता आपण ही समोरची फिगर जर पाहिली व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये, यामध्ये हे सबस्टन्स किंवा त्या ठिकाणी पार्टिकल्स हे अरेंज केलेले आहेत. आणि ह्या पार्टिकल्स अरेंज करत असताना यामध्ये ॲरोनी दाखवलेले आहे. पहा, यामध्ये इथं ॲरोनी दाखवलेले आहे. इथला पार्टिकल्स हा मिस झालेला आहे, इथला पार्टिकल मिस झालेला आहे. हे 2 पार्टिकल मिस झालेले आहे, याला आपण व्हॅकन्सी असं म्हणतो. व्हॅकन्सी. आणि ही व्हॅकन्सी ही मिसिंग ऑफ पार्टिकल जे आहे, हे मिसिंग ऑफ पार्टिकल्स क्रिएट इन क्रिस्टल, या अशा प्रकारचा पार्टिकल मिसिंग जे आहेत हे त्या सबस्टन्समध्ये क्रिएट होतात. त्याला आपण व्हॅकन्सी डिफेक्ट असं म्हणतो. ठीक आहे, व्हॅकन्सी डिफेक्ट. देन
This vacancy defect, due to the absence of particle, the mass of the substance decreases. However, the volume remains unchanged. As a result, the density of the substance decreases. आता हा पार्टिकल जो आहे मिस झालेला आहे आणि पार्टिकल मिस झाल्यामुळं त्या ठिकाणी त्या पार्टिकलचं मास जे आहे ते मास डिक्रीज होतंय, मास डिक्रीज होतंय, परंतु व्हॉल्यूम हा अनचेंज होतोय आणि डेन्सिटी सुद्धा डिक्रीज होते. मास चेंज झालं की त्या ठिकाणी डेन्सिटी चेंज होते, म्हणजे डिक्रीज होते. मास डिक्रीजेस, डेन्सिटी डिक्रीजेस, परंतु व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज्ड. ह्या त्याला आपण व्हॅकन्सी डिफेक्ट असं म्हणतो. त्यानंतर सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट ऑफ एलिमेंट्स. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन एलिमेंटल सॉलिड. Interstitial site in a crystal are the space or void in between the particles at lattice point. When some particles of a crystalline element solid occupies interstitial site in the crystal structure, it is called as self-interstitial defect. This defect occur in the following two ways. Firstly, an extra particle occupies an empty interstitial space in the crystal structure, as shown in figure 1.13. This extra particle is same as those already present at the lattice point. The extra particles increases the total mass of substance without increasing volume, hence its density is increases. आता यामध्ये आपण सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन एलिमेंटल सॉलिड यामध्ये आपण जर पाहिलं तर जे क्रिस्टल्स जे आहेत, पार्टिकल्स जे आहेत त्या क्रिस्टलमध्ये, ते पार्टिकल्स हे अशा प्रकारे अरेंज केलेले आहेत, परंतु यामध्ये इथं एक एक्स्ट्रा पार्टिकल आहे, इथं एक एक्स्ट्रा पार्टिकल आहे, दोन एक्स्ट्रा पार्टिकल्स आहेत. हे दोन एक्स्ट्रा पार्टिकल जे आहेत त्या क्रिस्टलमध्ये ऑलरेडी क्रिस्टल्समध्ये असतात आणि ते दोन पार्टिकल जे आहेत हे एक्सेस पार्टिकल्स हे त्यातील एम्प्टी स्पेस जो आहेत किंवा इंटरस्टिशियल स्पेस म्हणजे दोन लाईनमधला जो स्पेस आहे त्याला इंटरस्टिशियल स्पेसमध्ये असतो आणि त्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये हे जे पार्टिकल्स आहेत हे पार्टिकल एक्स्ट्रा पार्टिकल्स हे प्रेझेंट किंवा त्या ठिकाणी काही स्पेस ऑक्युपाय करतात. हे अशा प्रकारचं जो क्रिस्टल स्ट्रक्चर आहे त्या क्रिस्टल स्ट्रक्चरला किंवा त्या डिफेक्टला आपण सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन एलिमेंटल सॉलिड असं म्हणतो. आता याच्यामुळं काय होतं पहा, याच्यामुळं मास आहे त्या सॉलिडचं मास इन्क्रीज होतं, मास इन्क्रीज होतं, डेन्सिटी इन्क्रीज होती, परंतु व्हॉल्यूम इन्क्रीज होत नाही. व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज्ड, परंतु मास आणि डेन्सिटी ही इन्क्रीज होते. त्याला आपण सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन एलिमेंटल सॉलिड असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, जे अरेंजमेंट आहे पार्टिकलची त्या अरेंजमेंट पार्टिकलमध्ये एकाच दुसरा पार्टिकल एक्स्ट्रा असतो आणि तो एक्स्ट्रा पार्टिकल जो आहे तो पार्टिकल हा इंटरस्टिशियल स्पेस जो आहे त्या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये तो ऑक्युपाय होतो किंवा त्या ठिकाणी तो पॉइंट हा त्या ठिकाणी क्रिएट करतो आणि म्हणून त्या ठिकाणी मास जे आहे त्या मास क्रिस्टलचं इन्क्रीज होतं, डेन्सिटी इन्क्रीज होते, परंतु त्या ठिकाणी त्याचा व्हॉल्यूम हा अनचेंज्ड असतो. याला आपण सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन एलिमेंटल क्रिस्टल्स असं म्हणतो. त्यानंतर सेकंडली, हे फर्स्टली झालं. सेकंडली काय होतं, इन अन एलिमेंटल सॉलिड a particles get shifted from its original lattice point and occupies an interstitial space in the crystal as shown in figure 1.14. आता यामध्ये वरती क्रिस्टल्स म्हणजे क्रिस्टल डिफेक्टमध्ये 1.13 फिगरमध्ये सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये त्या ठिकाणी काय होतं की एक्स्ट्रा पार्टिकल्स होता. आता इथं काय आहे, जे सॉलिडमध्ये जे ऑलरेडी पार्टिकल प्रेझेंट आहेत परंतु ते पार्टिकल रेग्युलरली अरेंज केलेले आहेत, ते त्याची पोझिशन चेंज करतात आणि इंटरस्टिशियल पोझिशनला एखादा पार्टिकल जातो आणि त्या ठिकाणी व्हॅकन्सी तयार होते. आता इथला पार्टिकल जो आहे, इथला पार्टिकल या इंटरस्टिशियल स्पेसला
हा शिफ्ट झालेला आहे आणि त्यामुळे इथं हा एम्प्टी स्पेस तयार झालेला आहे, त्याला व्हॅकन्सी असं म्हणतो, व्हॅकन्सी. आणि इथं इंटरस्टिशियल स्पेसला इथला रेग्युलर पार्टिकल आहे तो इंटरस्टिशियल स्पेसला या ठिकाणी मध्येच आलेला आहे आणि त्याला इंटरस्टिशियल ॲटम असं म्हणतो. हा जो डिफेक्ट आहे या डिफेक्टला आपण सेकंडली डिफेक्ट सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हणतो, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. ठीक आहे. त्यानंतर सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्टमध्ये यामध्ये इट इज interesting to note that in this second case, because of the displacement of a particle, a vacancy defect is created at its original regular lattice. At the same time, interstitial defect result at its new position. We can therefore say that in this defect there is a combination of a vacancy defect and self interstitial defect. This defect preserve the density of the substance because there is a neither लॉस नॉर गेन इन मास ऑफ द सबस्टन्स. याच्यामुळे काय होतं, जेवढे पॉईंट्स जेवढे पार्टिकल्स आहेत तेवढेच पार्टिकल त्या ठिकाणी राहतात आणि फक्त त्याची व्हॅकन्सी तयार होते आणि इंटरस्टिशियल पोझिशनला पार्टिकल जातात. त्यामुळे त्याचं मास जे आहे ते मास चेंज होत नाही, मास जेवढा आहे तेवढंच मास राहतं. म्हणजे थोडक्यात मास चेंज होत नाही त्या सबस्टन्सचं, त्याचं वेट लॉसही होत नाही, गेनही होत नाही. त्यामुळे डेन्सिटीसुद्धा सेम राहते. ठीक आहे. देन शॉटकी डिफेक्ट. शॉटकी डिफेक्ट, in an ionic solid equal number of cations and anions are missing from their regular position in the crystal lattice, creating vacancies as shown in figure 1.15. It means that a vacancy created by a loss of cation is always accompanied by a vacancy formed by a loss of anions. Loss of anions. Thus, there exist two holes per ion pair lost, one created by missing cation and one other by a missing anion. Such a paired cation anion vacancy defect is a Schottky defect. यामध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये हे कॅटायन ॲनायन हे रेग्युलर अरेंज केलेले आहेत. इथं ॲनायन व्हॅकन्सी तयार होते, ॲनायन व्हॅकन्सी, आणि इथं कॅटायन व्हॅकन्सी तयार होते. म्हणजे इथला ॲनायन हा मिस होतो, इथला कॅटायन मिस होतो आणि मिस झाल्यानंतर जो डिफेक्ट तयार होतो त्या डिफेक्टला आपण शॉटकी डिफेक्ट असं म्हणतो. या ठिकाणी डिफेक्ट तयार होतो त्या डिफेक्टला आपण शॉटकी डिफेक्ट असं म्हणतो. व्हॅकन्सी डिफेक्ट किंवा शॉटकी डिफेक्ट आपण असं म्हणतो त्याला. ठीक आहे. आता कंडिशन्स फॉर दी फॉर्मेशन ऑफ शॉटकी डिफेक्ट, तिचे काही कंडिशन्स आहेत. शॉटकी डिफेक्ट फॉर्मेशनच्या काही कंडिशन्स आहेत. या कंडिशनमध्ये शॉटकी डिफेक्ट इज फाउंड इन आयनिक कंपाऊंड्स विथ दी फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स: हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर, हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर, हाय coordination number of anion, small difference between size of cation and anion, the ratio of cation anions is not for below unity. यामध्ये हा जो सॉलिड सबस्टन्स असतो किंवा सॉलिड कंपाऊंड असतो, हा शॉटकी डिफेक्ट हा क्रिएट होतो आयनिक कंपाऊंडमध्ये. हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर असेल तर त्या ठिकाणी हा शॉटकी डिफेक्ट क्रिएट होतो. त्यानंतर हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲनायन्स, त्यानंतर स्मॉल डिफरन्स बिटवीन साईज ऑफ कॅटायन आणि ॲनायन, हा जो रेशिओ आहे कॅटायन ॲनायनचा हा नॉट फॉर बिलो युनिटी. अशा प्रकारचा जर आयनिक कंपाऊंड असेल तर त्या ठिकाणी हा शॉटकी डिफेक्ट हा क्रिएट होतो. ठीक आहे. देन कन्सिक्वेन्स ऑफ शॉटकी डिफेक्ट: as the number of ions decreases, mass decreases, however volume remains unchanged, hence the density of a substance decreases. यामध्ये पहा, number of ions decreases, mass decreases, however volume remains unchanged, hence the density of the substance decreases. शॉटकी डिफेक्ट मध्ये मुळे काय होतं पहा, हे कॅटायन ॲनायन हे जर मिस झाले तर ॲटोमॅटिक त्या आयनिक कंपाऊंडचं मास जे आहे ते मास डिक्रीज होतं. मास डिक्रीज झालं की डेन्सिटी डिक्रीज होते.
परंतु त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो व्हॉल्यूम हा अनचेंज्ड व्हॉल्यूम असतो. The number of missing cations and anions is equal. The electron neutrality of the compound is preserved. This defect is found in ionic compounds such as NaCl, EgBr and KCl. हा जो डिफेक्ट आहे शॉर्टकी डिफेक्ट हा सोडियम क्लोराईड असेल, सिल्वर ब्रोमाइड असेल, पोटॅशियम क्लोराईड असेल, अशा प्रकारच्या क्रिस्टल्समध्ये हा शॉर्टकी डिफेक्ट दिसून येतो. ओके, धन्यवाद. पुढील भाग आपण पुढील तासाला पाहूया.